मतदार यादीतून नाव अचानक गायब झालं आणि तुम्हाला कळलंच नाही, असा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला आलाय का? साहजिकच प्रश्न पडतो की ही एखादी मोठी प्रशासकीय चूक आहे, सिस्टीम फेलियर आहे की काहीतरी मोठं इश्यू आहे. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण ही पूर्ण वोटर नेम डिलिशन कॉन्ट्रोवर्सी मुळापासून समजून घेणार आहोत. नुसती चर्चा नाही, तर यावरचे प्रॅक्टिकल सोल्युशनसुद्धा पाहणार आहोत. आता विचार करा, तुम्ही मतदानाला गेलात आणि अचानक कळलं की यादीत तुमचं नावच नाहीये. कोणतीही पूर्वकल्पना नसताना जेव्हा असं घडतं तेव्हा नागरिकांमध्ये संताप आणि भीती निर्माण होणं एकदम स्वाभाविक आहे. कारण हा मुद्दा फक्त एका मताचा नसून संपूर्ण व्यवस्थेवरच्या विश्वासाचा आहे ना. तर आज आपण या प्रक्रियेचे 5 मुख्य टप्पे डिकोड करणार आहोत. यादीत बदल का होतात, इथपासून ते गोंधळ का उडतो, यातलं वास्तव काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता आणण्यासाठी कोणते 8 ठोस उपाय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. मतदार यादीत अचानक बदल का होतात याची मुख्य कारणं काय आहेत ते आधी समजून घेऊ. बघा, मतदार यादी अपडेट करणं हे निवडणूक आयोगाचं एक महत्त्वाचं आणि सतत चालणारं काम आहे. यादीत बदल होण्याची मुख्यत्वे 4 कारणं असतात. पहिले म्हणजे मृत व्यक्तींची नावे हटवणे. दुसरं, जे नागरिक स्थलांतरित झाले आहेत त्यांची माहिती अपडेट करणे. तिसरं म्हणजे डुप्लिकेट एंट्रीज किंवा एकाच व्यक्तीचं नाव 2 ठिकाणी असेल तर ते काढणं. आणि चौथं म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये काही मिसमॅचेस आढळले तर ते दुरुस्त करणं. याचाच अर्थ काय? तर मतदार यादी ही फक्त एकदा छापून ठेवली जाणारी स्टॅटिक यादी नाहीये. ती एक लाईव्ह डेटाबेस आहे. ही माहिती सतत अपडेट होत असते आणि त्यावर रोज काही ना काही प्रशासकीय काम सुरूच असतं. पण मग प्रश्न पडतो की जर ही एक साधी रुटीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे तर एवढा गोंधळ का निर्माण होतो? होतं काय, लोकांना अचानक नाव गायब दिसतं, पण प्रशासनाची प्रोसेस खूप आधीपासून सुरू असते. यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कम्युनिकेशन गॅप. लोकांना नोटीस मिळत नाही, तांत्रिक प्रक्रियेची समज नसते किंवा व्हेरिफिकेशनला खूप वेळ लागतो आणि मग नागरिक पूर्णपणे अंधारात राहतात. आणि या संवादाच्या अभावामुळे एक साखळीच सुरू होते. आधी काय होतं, लोकांमध्ये कन्फ्युजन म्हणजेच गोंधळ निर्माण होतो. मग त्या गोंधळातून सिस्टमवरचा संशय म्हणजे सस्पिशन वाढतो आणि सरतेशेवटी या संशयाचा स्फोट एका मोठ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये होतो. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हा जो सगळा गोंधळ आहे त्यातलं वास्तव काय आहे? खरंच चुकीने नाव वगळलं जाऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो. काही वेळा नक्कीच असं होऊ शकतं. डेटा एंट्री करताना झालेल्या चुका, फील्ड व्हेरिफिकेशनमधल्या मानवी चुका, पत्त्यांमधली तफावत किंवा कागदपत्रांची अपूर्णता, या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरर्स आहेत आणि त्या घडतात. पण हे सगळं इंटेन्शनल आहे, म्हणजे मुद्दाम कोणीतरी कट रचून नावं वगळत आहे असा आरोप करायचा असेल तर त्याला ठोस पुराव्याची गरज असते. नुसत्या प्रशासकीय चुकीला लगेच कटकारस्थान म्हणता येत नाही. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. लोकशाहीत कोणतीही सिस्टम 100% परफेक्ट नसते. मानवी चुका या होणारच, पण ही व्यवस्था अकाउंटेबल असते, उत्तरदायी असते. बहुतांश वेळा हे वोटर डिलिशन एक प्रशासकीय काम असतं ज्यात ह्युमन एरर होऊ शकतो आणि क्वचितच एखादा डिस्प्यूट असू शकतो. आता आपण ह्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. नुसते प्रॉब्लेम सांगून उपयोग नाही, बरोबर? तर यावर पारदर्शकता आणण्यासाठी आपण 8 प्रॅक्टिकल सोल्युशन्स पाहणार आहोत. पहिले 2 उपाय आहेत तंत्रज्ञानावर आधारित. एक म्हणजे रिअल टाईम अलर्ट सिस्टम. बँक खात्यातून पैसे काढल्यावर जसा मेसेज येतो तसाच नाव अपडेट होण्याआधी SMS, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नागरिकांना अलर्ट गेला पाहिजे. व्हेरिफिकेशन पेंडिंग असा मेसेज आला तरी खूप शंका दूर होतील. दुसरं म्हणजे पब्लिक ट्रान्सपरन्सी डॅशबोर्ड. मतदारसंघनिहाय एक ऑनलाईन यादी असावी जिथे कोणतं नाव का बदललं त्याचं रिझन कोड, म्हणजे मृत्यू, स्थलांतर किंवा डुप्लिकेट, हे स्पष्टपणे दिसावं. पुढचे 2 उपाय आहेत प्रक्रियेतल्या सुधारणांचे. यादीतून नाव अंतिम करण्यापूर्वी 15 ते 30 दिवसांचा प्री डिलिशन कन्फर्मेशन विंडो म्हणजेच आक्षेप नोंदवण्याचा कालावधी अनिवार्य असावा. आणि यासोबतच 1 क्लिक करेक्शन सिस्टम असावी. एखाद्या मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नागरिक अगदी एका क्लिकवर आधार लिंक्ड व्हेरिफिकेशन करून करेक्शन रिक्वेस्ट टाकू शकतील. शिवाय प्रशासकीय पातळीवर जबाबदारी निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्ट्रॉंग ग्रीव्हियन्स रिड्रेसल म्हणजेच अत्यंत सक्षम फास्ट ट्रॅक तक्रार निवारण यंत्रणा हवी.
ज्याची एक फिक्स टाईमलाईन असेल. सोबतच जे बूथ लेव्हल ऑफिसर्स किंवा BLO असतात त्यांच्या कामाचं ऑडिटिंग होणं, रँडम चेक्स करणं आणि त्यांनी केलेल्या पडताळणीचा डिजिटल प्रूफ बंधनकारक करणं, यामुळे ग्राउंड लेव्हलवर एकदम कडक शिस्त येईल. आणि शेवटचे 2 उपाय आहेत सिस्टीमची अखंडता टिकवण्यासाठी. नागरी समाज आणि राजकीय पक्षांचे निरीक्षक यांच्याद्वारे इंडिपेंडेंट मॉनिटरिंग किंवा स्वतंत्र ऑडिट व्हावं. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे डिजिटल इंटिग्रेशन अपग्रेड. जन्म-मृत्यू नोंदणी आणि स्थलांतराचा डेटाबेस जर मतदार यादीसोबत डिजिटली सिंक केला तर मॅन्युअल चुका एकदम कमी होतील आणि अचूकता मोठ्या प्रमाणावर वाढेल. तर आता आपण या सगळ्यांच्या निष्कर्षाकडे म्हणजे लोकशाहीच्या पायाकडे आलो आहोत. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया ही एक सिस्टम प्रोसेस आहे. ती कोणतीही कॉन्स्पिरसी नाहीये. पण हो, ही सिस्टीम जितकी जास्त ट्रान्सपरंट होईल तितकाच लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास अधिक घट्ट होईल. शेवटी इतकेच सांगेन की मतदार यादी ही आपल्या लोकशाहीचा अगदी मुख्य पाया आहे. त्यामुळे सिस्टममध्ये एरर्स असू शकतात हे आपण मान्य करूया, पण यावर उपाय आहे. ट्रान्सपरन्सी, स्पीड आणि कम्युनिकेशन या 3 गोष्टींनीच आपण एका निर्दोष प्रक्रियेकडे जाऊ शकतो. जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमचं किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचं नाव वोटर लिस्टमध्ये असं अचानक बदललं होतं का किंवा गायब झालं होतं का? तुमचा अनुभव काय होता ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. कारण जेव्हा आपण एकमेकांचे अनुभव